राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबातील वाद यावर राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे। यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील उडी घेतली आहे। रक्ताची नाती तुटत नाहीत असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले। राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी देखील रक्ताची नाती तुटत नसतात। आज ना उद्या तुम्हाला कोणत्या तरी कार्यक्रमात एक कुटुंब म्हणून एकत्र यावे लागते असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती। अजित पवार हा नालायक माणूस आहे अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता। याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। टीका करा मात्र भाषेवर नियंत्रण ठेवा असा सल्ला देखील छगन भुजबळ यांनी श्रीनिवास पवार तसेच पवार कुटुंबियांना दिला आहे। या संदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की अगदी अलीकडे आपण कितीतरी भांडणे झाल्याचं पाहिलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे देखील आपल्या समोरचं उदाहरण आहे। मात्र उद्धव ठाकरे यांना काहीही अडचण आली की राज ठाकरे जातात आणि राज ठाकरे यांच्याकडे काहीही अडचण आली तर उद्धव ठाकरे ताबडतोब फोन करतात आणि काय झाले असेही विचारतात। ही नाती रक्ताची आहे हे लक्षात ठेवून भाषेवर थोडेसे नियंत्रण ठेवा असा सल्ला भुजबळ यांनी श्रीनिवास पवार यांना दिला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या कुटुंबियांना विरोध करायचा असेल तर त्यांनी तो जरूर करावा, मात्र भाषेवर नियंत्रण ठेवावे असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भातली आपली प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांच्या कुटुंबात ते एकटे पडलेत का असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला। त्यावर देखील भुजबळ यांनी मत व्यक्त केलंय। या प्रश्नावर भाष्य करणं योग्य नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। मात्र अजित पवार यांचे बरेचसे नातेवाईक आणि भाऊ वगैरे त्यांच्या विरोधात उभे आहेत। कोणीही वर आले की त्याला विरोध होतोच, त्यामुळे तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तो नक्की करा, ते ठीकही आहे, मात्र तुमच्या भाषेवर थोडेसे नियंत्रण ठेवा असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। त्यांनी इंदापूर येथे बैठक घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। अजित पवार यांना साहेबांनी 25 वर्ष मंत्री केले, 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, तरी सुद्धा माझ्यासाठी काकांनी काय केलं असा प्रश्न विचारणे मला पटत नसल्याचं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे। तसेच अजित पवार हे नालायक माणूस आहे अशा शब्दात श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती। पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे म्हणून वय झालेल्या घरातील व्यक्तीची आपण किंमत करत नाही असा नालायक माणूस असल्याचे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते।